पर्यावरणाशी दगा सहन नाही करणार यवतमाळचा युवा. गडचिरोलीचे जंगल असो की ताडोबातील खाण प्रकल्पाची मंजुरी, यात मायनिंग करणारे किंवा त्याला परमिशन देणारे या दोघांनाच फायदा आहे. ते लोक पैसे कमवतील आणि दुबईसारख्या ठिकाणी जाऊन सेट होतील, पण त्यामुळे जे नुकसान होणार आहे त्याला इथल्या मूळ रहिवासीला सामोरे जावे लागेल. हेच या यवतमाळच्या युवक युवतींनी ओळखले व ते रोखण्यासाठी एक इशारा 8 जानेवारी 2026 रोजी दिला. पाहूया या संबंधीचा एक व्हिडिओ. आजवर गायल्यात आसवांची गाणी, गाणं गड्या फुलणार हायर, इतिहास कधी खोटा होणार नाही र. तोड 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 ही साखळी, तोड 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 ही चाकोरी, पर्यावरण है हम सबकी जान, पर्यावरण है हम सबकी जान. विकास हवा, विनाश नको, विकास हवा, विनाश नको, विकास हवा, विनाश नको. प्रकृतीची रक्षा, देशाची सुरक्षा. प्रकृतीची रक्षा, देशाची सुरक्षा, प्रकृतीची रक्षा, देशाची सुरक्षा, प्रकृतीची रक्षा. देशाची सुरक्षा. एकच क्रांती, पर्यावरण क्रांती. अरवलीचे जंगल. नमस्कार. संबंध देशभर अरावलीच्या पर्वतरांगांची जी व्याख्या सर्वोच्च न्यायालयानं नाकारली होती आणि परत तो निर्णय फिरवला आणि पुन्हा तज्ज्ञ समितीकडे अरावलीच्या पर्वतरांगांची व्याख्या करण्याची जबाबदारी सोपवली. या ठिकाणी यवतमाळ शहरातील विद्यार्थी वर्गाने एकत्र येऊन अरावलीची नव्यानं केली जाणारी पर्वतरांगांची जी व्याख्या आहे ती मान्य केली जावी आणि देशातील एकूणच जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे सरकारने, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, यांनी गांभीर्यानं पाहावं. कारण कालच ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या ठिकाणी खाणकामाला कॉरिडॉरमध्ये परवानगी दिली आहे. आपल्याही जिल्ह्यामध्ये, आपल्याही राज्यामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा, विदर्भ प्रदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर डोंगर रांगा तोडणं सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रदूषण सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण सुरू आहे. कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची हे नाही आहे, देखरेख नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना प्रदूषित हवेचा, प्रदूषित पाण्याचा वापर करावा लागतो आहे.
आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नवनवीन आजार निर्माण होत आहेत. तर विद्यार्थी वर्ग जो नव्यानं जागरूक झाला आहे, यवतमाळ शहरामध्ये पर्यावरणावर काम करणारे जे लोक आहेत ते जागरूक झाले आणि त्यांनी ठरवलं आहे की या विषयावर आपण काम केलं पाहिजे. हे निमित्त अरावलीचं आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा अरावलीसारखे अशा प्रकारचं काम म्हणजे गडचिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये सुद्धा खाणकामाला परवानगी मिळते आहे. तर हे उद्योग सरकारनं थांबवावे अशा प्रकारचे की जे उद्योग पर्यावरणाच्या हिताचे नाही आणि प्रदूषण निर्माण करणारे आहे. याबद्दल लोकांचं लक्ष वेधून घ्यावं, सरकारांचं लक्ष वेधून घ्यावं, यासाठी युवकांनी युवतींनी या ठिकाणी आज इथे एक मानवी साखळीचं अभियान राबवलं. जे आता आरे त्याच्यानंतर नाशिक हसदेवचं जंगल पूर्णपणे आपले जे डिस्ट्रॉय होऊन राहिलेले आहे त्याच्यामध्ये पर्यावरण संतुलन राखणं किंवा पर्यावरण संतुलनामध्ये माणसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरण संतुलन जर नसेल तर आपण जगू शकणार नाही. तेव्हा अशा प्रकारची जी काही कृत्य केली जात आहे त्यावरती राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने नियंत्रण आणावं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं. अशा प्रकारची भूमिका शासनाने जर घेतली तर नक्कीच पर्यावरण संतुलन राखलं जाईल असं मला वाटतं. नमस्कार, मी आकांक्षा वाघ, सावित्री ज्योतिराव सोशल वर्क कॉलेजची विद्यार्थिनी. आज आम्ही या ठिकाणी एक अरावलीबद्दल आंदोलन ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊन राहिली आहे. आज आपण बघत आहोत की अरावली हा एक अत्यंत म्हणजे जुना पर्वत आहे आणि त्या पर्वताची आपण या ठिकाणी हानी होताना आपलं महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि तोच आपण या ठिकाणी मोडून काढण्यासाठी सर्व विद्यार्थी एकत्रित आलेलो आहोत आणि हा निर्णय नक्कीच आम्ही मागे घ्यायला लावू अशी आम्ही या ठिकाणी एक हे व्यक्त करत आहोत. अरावली पर्वत जो मॅटर सुरू आहे त्यासाठी ते प्रोटेस्ट करण्यासाठी ते आलो आहे. आपल्याला माहीतच आहे की सुप्रीम कोर्टानं आणि सरकारनं म्हणजे ऑर्डर एक बिल पास केली आहे, ज्यामध्ये जर एका अरावली पर्वताची हाईट जर 100 मीटरपेक्षा खाली असेल आणि जर 100 मीटरवाले अरावली पर्वत 500 मीटरच्या रेंजमध्ये नसेल तर त्याला म्हणजे अरावली पर्वत मानण्यात नाही. आणि जर यामध्ये असं आहे की जे 90पेक्षा जास्त 90% जास्त अरावली पर्वत आहे जो ह्या क्रायटेरिया पासच नाही करत, असं म्हणजे तिथे अरावली जर नाही मान्य येईल तर तिथे इलिगल म्हणजे असं मायनिंग वगैरे खोदकाम वगैरे होईल. पण हे चांगलं नाही, कारण जे अरावली पर्वत आहे जे थळचं वारवंट आहे त्याला म्हणजे थळचं म्हणजे तिथं डेझर्टिफिकेशन म्हणजे जे म्हणजे वादळामुळे किंवा हवामुळे जे रेती उडून सुपीक जमिनीवर जाते आणि त्यालाही बंजर बनवते. आणि अरावली पर्वत म्हणजे त्यामध्ये नाही का दिल्लीच्या मदत आहे, दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेला आहे आणि त्यामध्ये म्हणजे तो ॲज अ बॅरियर म्हणून काम करत आहे. त्यामुळे जे रेती वगैरे आहे ते म्हणजे पास नाही होते आणि म्हणजे ते सोक करून घेते. त्यामुळे आणि आणखी एक आहे, आपल्याला माहीतच आहे दिल्लीची कंडिशन आता म्हणजे ते ऑक्सिजन म्हणजे किती कमतरता आहे आणि आणखी एक आपलं ऑक्सिजन मान्य नाही आहे. नयन हेरकुंडे. पर्यावरणाची चिंता आजच्या युवक युवतीला होत आहे. त्यामुळे शासनाची धोरणे ही पर्यावरणाला पोषक काढावी, अन्यथा युवा तीव्र आंदोलन करतील. धन्यवाद.